जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. तर मित्रांनो, सकाळची सगळी कामं आवरून मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि मस्तपैकी त्या रेडिओला लागलेलो शाळेत जायला. कारण की आम्हाला आमचा डान्स बसवायचा आहे. कारण की आमचा आता वर्षांतरचा कार्यक्रम जवळ आला आहे. 12 तारखेला आमचा कार्यक्रम आहे आणि आज तारीख आहे 7. तर अजून माझ्याकडे काहीतरी 2-4 दिवस आहेत अजून. तर प्रॅक्टिस वगैरे करायची आणि आम्ही डान्स करणार आहोत बारा डान्सवरती. मी तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये मी थोड्याफार स्टेप्स करून दाखवेन कसं आहे. बाकीचं तुम्हाला डायरेक्ट 12 तारखेला बघायला भेटेल माझ्या व्लॉगमध्ये. तेच मस्तपैकी तर केस वगैरे धुतले, अंघोळ वगैरे केलं, मस्त एकदम थंडणीत वाटतं. गरम पाण्याने मी सध्या आंघोळ करतोय कारण की माझं अंग आहे ना खूप चिक्कार दुखतंय खूप दुखतंय म्हणजे अक्षरशः. मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ केली, डोकं वगैरे शेकावलं, फ्रेश वगैरे झालं, आवरलं वगैरे. मस्तपैकी मी आलो नाश्ता करायला. तर आई बोलली तिथं तर कढीपत्ता ठेवला, तर कढीपत्ता पटकन खा. कारण की सध्या तरी मला माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो, माझी केस खूप पांढरे झाली आहेत, खूप पांढरे झाली आहेत माझी केस. म्हणून मी रोज म्हणजे एवढं बोलतात ना, एक हात भरून कढीपत्ता खातो जेणेकरून केस काळी होतील माझी परत एकदा. आणि सोबत मी आवळा पण खातो कारण की कढीपत्त्याने केस काळी होतात. तुम्हाला वाटेल की कढीपत्ता खातो, कसं खातो हा कढीपत्ता? एवढं काही नाही, नॉर्मल लागते चव, वेगळी काही नसते. तुम्ही कधीतरी खाऊन बघा, तुम्हाला पण आवडेल. आता मला त्याची सवय झाली आहे कढीपत्ता खायची, अक्षरशः चांगलं वाटतं. मस्त असं खातो मी जेणेकरून केस काळी राहतील, लवकर म्हातारा होणार. कढीपत्ता वगैरे खाल्ला आणि मग मस्त की नाश्ता केला. मग डायरेक्ट मी आता दुपारी शूट करतो आहे. शाळेतून वगैरे आलेलो मस्त की आई बोलली लवकर जा आणि भात लाव जेवायसाठी. आम्ही पटकन भात लावायला घेतला. तसंच आपण कामं केली पाहिजेत घरातली, शिकलं पाहिजे आपण पण. कारण की कधी आपल्याला शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कामासाठी आपल्याला बाहेर जावं लागू शकतं, तर तेव्हा हे सगळं कामाला येतं. तर हेच आई मला हळूहळू शिकवते की कसं आपण स्वतःची काळजी घ्यायची. तेच मग आता मस्त की भात लावतो. त्र्यंबक काय करतोय? तुम्ही काय झाडून घेत नाही, लादी पुसत नाही, माती येते घरात, घाण होतं. आम्हाला झोपायचं असतं त्याच्यावर. माती किती म्हणजे एवढा घाण यायचं, मी झोपतो सध्या किती माती याच्यात. काय असलं याच्यावर झोपतो मी, मला वाटतं स्वच्छ आहे, घाण आहे अक्षरशः काळं पासलं. घाणे बाबा मला ना महिन्याला धुतलं पाहिजे. मला काय मग मस्तपैकी पायाने तुडवल्यानंतर ती चादर घेतली मी वाळत घालायला. आता हिला वाळत टाकायची म्हटल्यावर मी आलो या बेडरूममध्ये कारण इथं जागा होती. मस्त तिथं गॅलरीमध्ये रॉड लावून ठेवलेला होता. मग काय चादर काढली आणि हिला वाळत टाकतोय. खूप जड होती चादर, पाण्यामुळं पूर्ण भिजलेली ना, ती फुल जड. तिला एकदम ताकद लावून ओढावी लागत होती. जरासं त्यातलं पाणी कमी केलं मी, थोडंसं पिळलं, पण पाणी काही निघतच नव्हतं त्यातलं. खूप घट्ट झालेली ती, एकदम भिजलेली पूर्ण. मग तिला ओपन करून ठेवली आहे मस्तपैकी. आता सुकल, मग मला रात्री परत अंगावर घ्यायला उपयोगी पडेल. मग मित्रांनो मी निघालो क्लासला. घरी क्लासवरनं प्रॅक्टिस वगैरे केली आहे मस्तपैकी. मी घरी निघालो आता आणि आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि मी बिचारा निघालोय पायी घरी पैसे वाच. मग क्लासवरून रिटर्न आलो आणि मस्तपैकी उसाचा रस पिला. आता वाजलेत रात्रीचे 7:45. मी घरी आलो आहे. मग अशी 7:30ला मी घरी पोचलो. जरा आता आज मुंबईची मॅच आहे ना, म्हणून जरा रात्री कमी व्लॉग बनवेन मी. जरा मुंबईची मॅच ना आज, मुंबई विरुद्ध RCB. बघूया कोण जिंकतं आहे. तसं तर RCB टॉप 4मध्येच आहे.
मुंबई 8व्या स्थानावरती आहे. बघू आज कोणत्या स्थानावरती मुंबई पोचते.